केंद्रातील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आणि सलग पंतप्रधान म्हणून त्यांनी एक प्रकारचा विक्रम केलाय। भारतातले सर्वात जास्ती काळ सलग असलेले पंतप्रधान आणि त्यांच्या या सगळ्या 4400 दिवसापेक्षा अधिक दिवस झाले आणि त्यांच्या या सगळ्या कारकिर्दीत भारताची जी प्रगती झाली या सगळ्याची माहिती सांगण्याकरिता म्हणून आपण पूर्ण देशभरामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं। काल राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यानंतर पूर्ण शासकीय जिल्ह्यांमध्ये सगळी महाराष्ट्रभर पत्रकार परिषदा आज होत आहेत। या पत्रकार परिषदेला आपल्या राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आणि विशेषतः सांगायचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे ते रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री आहेत। जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री नाहीये त्या ठिकाणी पक्षांनी अशी व्यवस्था केली आहे की त्या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या एका मंत्र्याला त्या जिल्ह्याची जबाबदारी दिली। असं विशेष रायगड जिल्ह्याची भाजपचे संपर्क मंत्री म्हणून माननीय आशिषजींकडे जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे आज ते आपल्यामध्ये उपलब्ध आहेत। आज ते आपल्या सगळ्यांची संबोधित करतील। या ठिकाणी उपस्थित असलेले उरणचे आमदार माननीय महेशजी बालदी साहेब, या ठिकाणी आमचे रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस दीपकजी बेडे, या ठिकाणी उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते राज्य परिषदेचे सदस्य अरुण शेठ भगत, या ठिकाणी उपस्थित रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर, या ठिकाणी पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजनाताई वास्कर, जिल्ह्याच्या आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रियाताई मुकादम, या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती बबनजी मुकादम, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन चे सभापती वैकुंठ पाटील, या ठिकाणी सगळे कोण कोण उपस्थित आहेत एकदा सांगतो। त्याच्यानंतर आपल्याकडे पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, आपल्या माथेरानचे उपनगराध्यक्ष संतोष शेलार, खोपोलीचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, उरणचे उपनगराध्यक्ष रवीजी भुईर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ओबीसी मोर्चा, महिला मोर्चा आणि अनुसूचित जाती मोर्चाचे सगळे पदाधिकारी उपस्थित सर्व पत्रकारांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि याच्या पुढची पत्रकार परिषद पत्रकारांना संबोधित करतील माननीय आशिषजी शेलार। तत्पूर्वी मी जिल्ह्याच्या वतीने माननीय आशिषजी आपल्याशी संबोधित। 1 वाजताची प्रेस 1 वाजता आपण सुरू करायला आलेलो होतो आणि विषय आपल्या सगळ्यांसमोर अतिशय स्पष्ट आहे। तो म्हणजे 12 वर्ष विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची या देशाचे प्रधान सेवक म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींनी 4400 आणि त्यावर सलग त्याने प्रधान सेवक म्हणून, प्रधानमंत्री म्हणून काम केलं, सेवा केली, कर्तव्य केलं। असा जनाधिकार, असा आशीर्वाद लोकांचा, मतदातांचा संपूर्णता मागे राहिला आणि आता एनडीए म्हणून 22 राज्यांमध्ये सेवेचं कार्य हे 22 राज्यांमध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे चालू आहे। तसं बघितलं तर ही घटना
ही आजच्या भारतीय राजकारणातली दुर्मिळ घटना आहे. दुर्मिळपेक्षा मी अशक्यप्रायच म्हणेन. परत कोणाला कधी शक्य होईल सांगता येणार नाही. आणि आजच्या वैश्विक परिस्थितीमध्ये तर, आणि त्यातही विशेषतः एशियन कंट्रीज मध्ये बघितल्यावर एक नेतृत्व, एक पक्ष, एक सरकार आणि त्याचं वाढती लोकप्रियता याचं उदाहरण सापडणंच कठीण आहे. मला अन्य कुठल्या राष्ट्रांची नावं घ्यायची नाही, आपण सगळे सुज्ञ आहात. जगभरातला जिओ पॉलिटिक्स आणि राजकीय इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येईल ही राजकीय स्थैर्यता हा सगळ्यात मोठा आशीर्वाद जनतेचा माननीय मोदीजींच्या मागे उभा आहे. आणि म्हणून केवळ हे आमच्यासाठी सेलिब्रेशन नाही आहे. काही ठिकाणी मुद्दामून याचा उल्लेख केला जातो. विरोधकांनी करणं स्वाभाविक आहे, त्यांच्यावर टीका करणार नाही. पण आमच्या दृष्टीने आम्हाला दिलेल्या जनसेवेच्या व्रताचा आणि लोकांच्या आशीर्वादाचा आम्ही उतराई होऊच शकत नाही. म्हणजे हिशोब देण्याचा ही वेळ आहे. आणि हिशोब जनतेला दिलाच पाहिजे या भावनेतून काम करणारी आम्ही सगळी मंडळी आहोत. आणि म्हणून एक कार्यक्रम पूर्ण सरकारचा, पक्षाचा, एनडीएचा आणि बरोबरीने सर्व जिल्हा शहा सुद्धा आपल्या पत्रकार मित्रांशी आणि जनतेशी संवादाचा आहे. आजची पत्रकार परिषद त्यातलाच एक भाग आहे. सर्वसाधारणतः मी हातात कागद घेऊन पत्रकार परिषद करत नाही, पण माझ्याकडून सुद्धा योग्यच माहिती आपल्या सगळ्यांना माहित असली तरी गेली पाहिजे. म्हणून काही गोष्टींचा, ठळक गोष्टींचा मी उल्लेख करतोय. बाकी सर्व महत्वाच्या गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला दिसेल. याचा डिस्प्ले सुद्धा, प्रदर्शन सुद्धा आपण केलेलं आहे. एक नोट, एक टिप्पणी या विषयातली आपल्या सगळ्यांना पत्रकार परिषदेनंतर दिली पण जाईल. पण आम्ही हिशोब देशाला देतो, देशातील प्रत्येक नागरिकाला देतो आणि तो त्याचा अधिकार आहे. आज आपण ज्या वेळेला पाहतो तर सगळ्यात मोठा भारताकडे जगाचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलण्याचं काम मोदी सरकारने ठळकपणे केलं आहे. याआधी भारत ही केवळ बाजारपेठ आहे, आम्ही निर्माण केलेल्या गोष्टींसाठी, असं जगातले काही दोष सांगत होते. जणू काही त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग करायचं आणि इथे येऊन विकायचं, कारण भारतीय माणूस म्हणजे बाजारपेठेचा भाग आहे. हा दृष्टिकोन घेऊन जगातील काही देश आमच्याशी वागायचे, ती भूमिका होती. आज 140 कोटी भारतवासियांनी दाखवून दिलं की आम्ही केवळ बाजारपेठ नाही, आम्ही आता महासत्ता आहोत. आणि या दृष्टिकोनातून देश चालला याचं श्रेय 140 कोटी देशवासियांचं आहे. 2014ला ज्यावेळेला प्रधानमंत्री, प्रधान सेवक म्हणून पहिली सही कुठल्या निर्णयावर माननीय प्रधानमंत्र्यांनी केली असेल तर PM किसान सन्मान निधी आमच्या शेतकऱ्याला, आमच्या युवकाला, बेरोजगाराच्या हाताला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. म्हणून PM किसान सन्मान निधी हा महत्वपूर्ण निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला. सर्वांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे म्हणून सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास, या जातीभेद नाही, अन्य पंथभेद नाही, कुठलाही भेदाचा विचार न करता सगळ्यांच्या उत्थानाचा, जनकल्याण या शब्दावर आमचा भर आहे, जनकल्याण. आणि म्हणून 25 कोटी भारतीय नागरिक दारिद्र्य रेषेखाली जे होते त्यांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठीच्या निर्णय, ध्येय, धोरणाचं काम, हे मला वाटतं त्यातलं महत्वाचं काम या 12 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने केलं आहे.
मित्रांनो, जग तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या नवीन नवीन परिमाण बांधत चाललाय. आपला देश त्यामध्ये मागे राहूच नये म्हणून सर्व व्यवहार, आर्थिक व्यवहार हा डिजिटल किंवा ऑनलाईन या पद्धतीने करण्यामधलं यश आपल्याला काय मिळालं? जवळजवळ 4,31,000 कोटी ची बचत ही त्या ठिकाणी या व्यवहारातल्या पारदर्शकतेमुळे झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणातला अपव्यय ज्या निधीचा होणार होता तो निधी वाचला. हे करताना मैं देश झुकने नहीं दूंगा असंख्य उदाहरण देते. पण आपण सगळ्यांना ज्ञात आहेच, एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव, या सगळ्यातून भारत महासत्ता आहे आणि आमच्या लोकांसाठी, भारतीयांसाठी आम्ही 100% प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, करणार. या भूमिकेतून देश आज पुढे चालला आहे. नक्षलवाद मुक्त भारत घोषणा नाही दिली. आज बऱ्याच अंशी नक्षलवादी आत्मसमर्पण केलं त्यांनी आणि जे करू शकले नाही, गतिविधी वाढत होती, त्यांना योग्य यमसमुद्रास कायदेशीररित्या पाठवण्याचं काम सुद्धा सरकारने केलं. आणि मग आता तो रेड कॉरिडॉर आता ग्रीन ग्रोथ कॉरिडॉर झोन मध्ये गेला. नक्षलवाद मुक्त भारत. आपल्याला माहिती आहे की जणू काही बँकेचं अकाउंट हे 2014 पूर्वी बँकेचं अकाउंट किंवा बँकेचे व्यवहार हे काही निवडक लोकांसाठीच आहे अशा दिशेने देश काम करत होता. 2014 ते आता 58 कोटी बँक अकाउंट आणि व्यवहार. कल्पना करा, 140 कोटीच्या देशामध्ये इतक्या कमी काळामध्ये 58 कोटीहून अधिक बँक खाते आणि त्यातही 32 कोटीहून अधिक भगिनींची, महिलांची, मातांची. हा फायनान्शियल इन्क्लुसिव्हनेस हा सुद्धा आपल्या भारताचं यश जग आज पाहतोय. असंख्य उदाहरणं देता येतील, पण त्यामध्ये आमच्या सामान्यातलं सामान्य माणसाचं आरोग्य आणि आरोग्यासाठीचा असलेला उपायासाठीचा लागणारा खर्च, त्या खर्चाची असलेली योजना, त्यासाठीचा निधी, आयुष्यमान भारत, 60 कोटीहून अधिक आरोग्य कार्ड, 60 कोटी आरोग्य कार्ड, एवढ्या मोठ्या व्याप्तीने योजनांचा महोत्सव जणू केला. इतका मोठा पाठपुरावा सरकारने केला. सामान्य माणसाला रोटी कपडावर मकान, यामध्ये माझं सरकार गरिबांना समर्पित आहे. म्हणून केवळ घोषणा नाही, तर पंतप्रधान आवास योजनेत 4 कोटीहून जास्त कुटुंबांना घर, 12 कोटीच्या वर महिलांना ज्यांच्याकडे गॅस नव्हता त्यांना गॅस उज्ज्वलाचा पोहोचवणं आणि 16 कोटीहून अधिक लोकांना घरापर्यंत पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन, हर घर नल, या पद्धतीचं भरीव योगदान आणि काम, सेवेचं काम या सरकारने केलं. योग्य उल्लेख आपण केला. इज्जत घर, माझ्या माता भगिनींना पर्याय नाही म्हणून दुर्दैवाने त्यांच्या विधीसाठी सुद्धा बाहेर काळोखात किंवा उजेड न पडता जावं लागतं. 12 कोटी शौचालयाची निर्मिती, त्याला नाव इज्जत घर. आणि आमचा पथविक्रेता, ज्याला आपण हॉकर म्हणतो, त्याला सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये माल गेला फुकट, नवीन माल घ्यायला पैसे नाही, विकत घेणारा माणूस नाही, परत धंदा उभा करायचा कसा, तर त्याला पीएम स्वनिधी योजनेत सुद्धा कर्ज 74 लाखच्या वर होता. या सगळ्याने अशा योजना, या जनकल्याणाच्या योजना आहेत आणि त्यामध्ये आमचा आदिवासी बांधव सुद्धा त्याच्या कल्याणासाठी 15,000 कोटी रुपये खर्च, योजना, काम.
आपल्याला सगळ्यांना याची कल्पना आहे की या जगातली सगळ्यात मोठी योजना कदाचित ही असेल. 11 कोटी शेतकऱ्यांना 11 कोटी शेतकऱ्यांना हे आकडे या देशातील नागरिकांना दिलासा देणारे आहे, आनंद देणारे आहे. 11 कोटी शेतकऱ्यांना 4.3 लाख करोड इतका पंतप्रधान किसान सन्मान निधी सलगपणे देणारे सरकार आहे. माझ्या शेतकऱ्याला कर्ज हवं असेल तर त्याच्या मर्यादा अगोदरच्या सरकारने ठेवल्या. ते 3 लाखावरून 5 लाखापर्यंतच करणं कर्जाची मर्यादा करणं. माझ्या भगिनींना आपल्याला मागे सोडून चालणार नाही, कारण समाजातल्या नैतिक आलेखाचं मापन हे भगिनींच्या असलेल्या क्रयशक्तीवर अवलंबून आहे. आणि म्हणून लखपती दिदी योजनेमध्ये 3 कोटीहून जास्त भगिनींना आपण त्यामध्ये लखपती दिदी कार्यक्रमातून सेवा करण्याचे काम केलं. आपल्या सैन्य दलात, सुरक्षा दलात सुद्धा महिला अधिकाऱ्यांची संख्या 3,000वरून 11,000पर्यंत केली. तिथेही आमच्या माता भगिनींची योजना, त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण केली. आज पर्यावरणाचा विषय हा ऐरणीवर आहे, ऊर्जा विषय ऐरणीवर आहे, वीज विषय ऐरणीवर आहे. मग ही पर्यावरण पूरक योजनेमध्ये पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत 1 कोटी घरांवर आणि घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसल्या. विकासाचा मार्ग गतीने पुढे गेला पाहिजे म्हणून कॉन्क्रीट, स्टील, ऑप्टिकल फायबर लाखो कोटीच्या गुंतवणुकीने आज जग पाहत आहे की इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट, पायाभूत सुविधा गुंतवणूक याच्यावर रोजगार निर्मिती करणारं केंद्र भारत आज आपल्या सगळ्यांसमोर सेवक म्हणून आम्ही काम करतो आहोत. रस्त्यांचं जाळं, ग्राम विकास 8 लाख किलोमीटरच्या वर, गावागावात रस्ते झाले पाहिजे. आणि त्याच पद्धतीने हायवेजचा निर्माण, महामार्ग 2014 मध्ये एकूण 91,287 किलोमीटरचे नॅशनल हायवे, राष्ट्रीय महामार्ग होते, ते आता 1,46,000 किलोमीटरचे झाले. विक्रम असा झाला, जाणकार सांगतात जवळजवळ 11.6 किलोमीटर पर डे, प्रत्येक दिवशी 11.6 किलोमीटरचे हायवेज, नॅशनल हायवेज बनतायत. या पद्धतीचं कार्य हे आज त्या ठिकाणी गतीने चालू आहे. सिंचनाच्या विषयात सुद्धा संचित क्षेत्राची वाढ 1 लाख हेक्टरच्या वर, 109 लाख हेक्टर शेत जमिनीला सूक्ष्म सिंचन करण्याच्या बाबतीत त्या दिशेने आपण भरीव काम करू शकलो. आणि अगदी गावातले रस्ते केले, नॅशनल हायवे केले, तर दुर्गम भागात सुद्धा कोणी कल्पना नव्हती केली तिथे नवीन पंबन पूल, अटल टनेल, चिनाब पूल, हे विक्रमी दुर्गम भागातल्या ब्रिजेस आणि रस्त्यांचं जाळं सुद्धा उभं करण्याला या देशाने गती वाढवलेली आहे. रेल्वे आपला महत्वाचा मार्ग आहे आणि म्हणून रेल्वेच्या ब्रॉडगेज विद्युतीकरणाचं काम 99% पूर्ण आणि रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास जागतिक दर्जाच्या मानकांनुसार ते सुद्धा 1,300च्या वर रेल्वे स्टेशन, वंदे भारत ट्रेन, त्याची उपयोगिता, त्याचं इंजिनिअरिंग मार्वल आपल्या सगळ्यांसमोर उभंच आहे. आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतो की विमानतळाची संख्या 67 वर्षात भारतामध्ये 74 होती. 74 विमानतळ 67 वर्षात, आता 12 वर्षात 90हून अधिक विमानतळ पूर्ण आणि आता 164 होती, 164 होती. भारत नेट हा असा प्रकल्प आहे जगात पथदर्शी ठरलेला आहे. प्रत्येक गावाला डिजिटल कनेक्शनने जोडणं काम चालू आहे. 2,14,000 ग्रामपंचायतींना डिजिटली जोडण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं.
आपल्या मेडिकल सीट्स वाढल्या पाहिजेत म्हणून नवीन 23 एम्सची हॉस्पिटल ही सुद्धा आपण उभी केली. त्यामुळे शिक्षण, युवक, माता भगिनी, शेतकरी, कर्मचारी, कामगार, श्रमिक कामगारांना न्याय देणारे कायदे, युवकांना रोजगार निर्मिती व्हावेत म्हणून दिलेलं स्टार्टअप, मुद्रा लोन, याचं लोन, सर्व विभागातील सर्वंकष विकासाच्या दृष्टीने केलेलं कार्य. याबरोबर आपली ओळख, आपला वारसा जो आहे तो जपण्याचं काम सुद्धा मोदी सरकारचं आपल्या सगळ्यांसमोर मांडताना आनंद होतो. आणि मग सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा असेल इंडिया गेटवर, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित 5 प्रमुख स्थळे पंचतीर्थ याचं कार्य असेल, सरदार पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी असेल, नवीन संसद भवन असेल, ते आदिवासी अभिमान दिन घोषित करणं असेल, अशी असंख्य उदाहरणं आपल्या वारशांच्या जपणुकीची आहेत. मी काल सहज ऑनलाईन माहिती घेत होतो की आपल्याकडे असलेले अँटिक्स जे आपलं भारतीय आहे, स्मगलिंग मध्ये, चोरीमध्ये पळवून कसंही आपलं जे अँटिक अमूल्य आहे, ऐतिहासिक आहे, हे जगभरात गेलं. मोदी सरकारने या जगभरातल्या अँटिक्स परत भारतात आपल्या मालकीचं परत आपल्याकडे आणणं, अशी गेल्या 12 वर्षामध्ये जवळजवळ 345च्या वर अँटिक्स आपण भारतात आणू शकतो. या वारशाची जपवणूक असेल, ते अंदमान आणि निकोबार बेटातील 21 बेटांना परम चक्र विजेत्यांची नावं देणं, असा आपला इतिहास जगासमोर मांडला आहे. मला असं वाटतं एक मोठं यश, विश्वास जनतेचा या सरकारबरोबर आणि सहभाग सुद्धा आहे. आपल्याला त्यामुळे लक्षात असं येतं की ज्या ज्या वेळेला अडचणीची परिस्थिती झाली किंवा आवश्यकता होती म्हणून किंवा उपक्रम होता म्हणून, कधी जनता कर्फ्यू, सर्व जनतेचा आशीर्वाद आणि सहभागिता, थाळी टाळी अभियान, जनतेचा आशीर्वाद सहभागिता, हर घर तिरंगा, भारतीयांचा आशीर्वाद आणि सहभागिता, एक पेड़ मां के नाम, अशा सर्व योजनांमध्ये जनतेचा विश्वास आणि सहभागिता दिसते. आपल्याला फिट इंडिया मुवमेंट मध्ये आपल्याला स्पोर्ट्स आणि फिटनेस आणि बरोबर वोकल फॉर लोकल याच्या योजनांच्या बाबतीत भरीव काम हे आपल्या सगळ्यांसमोर मांडलेलं आहे. जगात भारत अजून प्रासंगिक आहेच, आजन्म आहेच. त्याचं महत्व अधोरेखित करण्याचं काम सुद्धा मग G20, G7 ते 90हून जास्त देशांमध्ये आपले संबंध वाढवणे, सुधरवणे, बनवणे, नव्याने करणे, वेगवेगळ्या टप्प्यातले सरकारचं यश आहे. आणि म्हणून विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची 12 वर्ष असंच काम अविरत करण्यासाठी जनाशीर्वाद आणि त्यासाठी जनतेसमोर आणि आमच्या मीडिया समोर सुद्धा हिशोब मांडणं, या भूमिकेतून काही महत्वाचे ठळक गोष्टी मी आपल्या समोर मांडले. आपल्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवावे एवढंच नम्र निवेदन. धन्यवाद. शेलार साहेब, ज्या पद्धतीनं ही 12 वर्ष